सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। खरं तर राज्याच्या राजकारणात ज्या पद्धतीनं एक मोठे तुफान आलं त्याच पद्धतीनं आता अलीकडच्या काळात दिसतंय। कारण अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी बऱ्यापैकी त्याला फारसा मोठा कोणाचा नेता राहिलेला नाही। त्यामुळे भाजपनं चा खरं आता 2 नंबरचा पक्ष बघायला गेलं तर एकनाथ शिंदेचा पक्ष आहे, शिवसेनेचा। त्याच्यामुळं आणि शिवसेनेचा पक्ष इथं जो एकंदरीत वाटचाल सुरू आहे किंवा एकंदरीत त्यांची जी 2029ची तयारी सुरू आहे त्या पद्धतीनं जशी भाजपनं सुरू केली त्याच पद्धतीनं आता शिवसेनेनं तयार केलेली दिसते। जर एकंदरीत तुम्ही वातावरण बघितलं तर आपण जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकाच घेऊया। एक जर बघितलं की ऐन वेळेला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि तुमचे शिवसेना शिंदे गट हे एकत्र आले आणि शेवटच्या क्षणावर त्यांनी जे निवडणूक लढवल्यानंतर जे यश आलं ते सत्तेच्या वाटचालीकडे गेलं। सत्ता मिळाली नाही। राजकारणातले जे काय फंडे चालवायचे असतात, राजकारणात स्वतःचं जे अस्तित्व दाखवून द्यायचं असतं त्या पद्धतीनं नामदार जयकुमार गोरे आणि बाबा राजेंनी दाखवून दिलं आणि भाजपचा पुन्हा त्याच पद्धतीची वाटचाल सुरू झाली आणि भाजपनं कुणालाही अपेक्षित नव्हतं अशा पद्धतीनं खरं तर सत्ता जिल्हा परिषदची काबीज केली। प्रत्येकाला राजकारणात यश आणि सत्ता पाहिजे असते, खुर्ची पाहिजे असते, त्या पद्धतीचं वातावरण झालं। पण त्याच्यानंतर जे दुखावलेले गेलेले होते शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात तुमच्या राजधानीतच त्यांनी सभा घेऊन आपला एक वेगळं पण किंवा आम्ही 2029च्या तयारीत आहोत अशा पद्धतीचं एक त्यांनी आव्हान भाजप पुढे ठेवलं। एकंदरीत जर गणित बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं खरं तर एक वाक्य आहे, मी हा सातारचा सुपुत्र आहे, माझं वागणं रोखठोक आहे आणि हिशोब माझा चोख आहे। यातून आता खरं तर 2029ला कुणाचा हिशोब चुकता करतायत हे आज सांगणं थोडंसं कठीण आहे। पण त्यांनी एकंदरीत दोघांची म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाईंची तुम्ही हे बघा भाषण बघा किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं बघा, ह्या दोघांनीही कोरेगावचे आमदार महेश शिंदेंना नाव सुद्धा घेतलं नाही। म्हणजे एखाद्या जर निग्लेक्ट करायचं असेल तर निश्चितपणानं त्याचं नाव त्याच्याकडं नाव सुद्धा न घेता निग्लेक्ट करायचं आणि त्याची किंमत कमी करून टाकायची अशा पद्धतीचं धोरण त्यांनी अवलंबलं होतं आणि तेच आता तुम्हाला दिसतंय। आणि आज खरं तर भाजपची सभा होते। भाजपची सभा ही महत्वाची म्हणजे आज त्यांनी वाईमध्ये सभा ठेवली आणि वाईमध्ये सभा ही फक्त मकरंद पाटलांना टार्गेट करण्यासाठी दिसते। कारण ही दुसरी वेळ आहे। कारण सार्वजनिक बांधकाम मंत्री बाबा राजेंनी यापूर्वीच सांगितलं होतं की भावी आमदार म्हणून सुरभी भोसले यांच्याकडे त्यांनी आंदोलन निर्देश केला होता। खरं तर अशा पद्धतीने त्यांनी 2029ची तयारी ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळं आज त्यांनी भाजपनं खरं वाईट सभा घेतली। ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत। आज जर बघितलं राज्याच्या राजकारणात बघितलं तर भाजप 2029ला म्हणजे साताऱ्याची त्यांनी चाचपणी केली पण त्यांना तितकंसं यश आलं नाही। खरं तर यश आलं नाही आणि लोकांचा जर कल बघितला ना आरडी तर निश्चितपणानं तुम्हाला दिसेल की भाजपचा कल पेक्षा आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेला यश आलं। भविष्यात ही दोन्ही जर 2029च्या निवडणुकीत एकत्र आली, 2029ला जिल्ह्यातलं वातावरण बदललेलं दिसेल। साधारण एक 2-3 ठिकाणी जर जिल्हा परिषदचा कल बघितला तर तुम्हाला कराड उत्तरमध्ये जी नागठाणे गटातली सीट होती ती 180 मतानं पराभूत झाली आणि ह्याचा अर्थच असा आहे की अपक्ष जर 100 मतात जर पडत किंवा पराभव होत असेल तर निश्चितपणानं तिथं ते एक आहे। दुसरे म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके हे सुद्धा खरं तर फार चांगल्या मताधिक्यानं विजयी झाले। ह्या 2 जर गट बघितले तर थोडंसं कराड उत्तरला सुद्धा फार मोठी ताकद भाजपला दाखवायला किंवा द्यावी लागेल। कारण एकदा राजकारणात तुम्ही आलात की तुमचे विरोधक ही तसेच तयार होतात।
त्या पद्धतीने ती एक आहे. इकडं महेश शिंदेच्या विरोधात सुद्धा आता बऱ्यापैकी वातावरण, एक तर ओबीसीला डावलून अध्यक्षपद तुम्ही स्वतःच्या सौभाग्यवतींना दिलं आणि त्याच्यामुळे ओबीसी नाराज झाला. ओबीसी नाराज झाल्यानंतर आता जर परिस्थिती तिथे बघितली तर तिथं सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागेल भविष्यात. कारण राजकारणाचं सूत्र आहे, एक जर पाऊल चुकलं तर 100 पावलं तुम्हाला राजकारणात मागं जावं लागतं. आणि आता त्या पद्धतीनंच खरं तर ती एक वाटचाल आहे. आमदार जयकुमार गोऱ्यांच्या विरोधात जर आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर शेवटच्या क्षणाला त्यांचे दोन्ही बंधू एकत्र आलेत आणि त्याचा परिणाम असा झालाय की ते शेवटच्या क्षणाला निवडून आलेत. त्या उलट असं होतंय की तिथं प्रभाकर देशमुख असतील, तुमचे रणजित देशमुख असतील, अनिल देसाई असतील, ह्या सर्वांनी जर मोठ बांधली तर निश्चितपणानं तिथं सुद्धा तुम्हाला फार मोठ्या संघर्षाला किंवा फार मोठ्या ताकदीनं निवडणूक तिथं होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत आणि 2029ची तयारी सगळ्यांनी सुरू केली. अलीकडे जर बघितलं त्या निवडणुकीनंतर पाटणचं जर मतदारसंघाचं जर एकंदरीत वातावरण बघितलं तर पाटणमध्ये शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर अशीच लढाई, म्हणजे पाटणकर विरुद्ध देसाई हीच तुम्हाला लढाई बघायला मिळेल. पण आज लोक जरी म्हणत असली शंभूराज देसाईंचं भवितव्य अडचणीत आलं, अमुक आलं, ह्या गोष्टी जर बघितल्या तर हा तितक्याशा ताकदीनं पाटणकर गट उतरेल असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आहे हा खरं तर विधानसभेचा बेस असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतली एकही संस्था त्यांची खरं तर ताब्यात राहिलेली नाही. त्याच्यामुळे तिथली पारंपरिक लढत जे होईल ते काय शंभूराज देसाईंना फार धोका आहे वगैरे असं म्हणणं थोडंसं लोकांची जी चर्चा आहे ती चुकीची वाटते. आपण जर तरच्या गोष्टी करतोय 2029 सालचे जसं भाजपनं अलीकडच्या काळात बघितलं तर RSSनं साताऱ्यात बऱ्यापैकी आता पुन्हा संघटन चालू केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं खरं तर ह्यांचा एकंदरीत शंभूराज देसाई असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, ह्या दोघांचं जर एकंदरीत बॉडी लँग्वेज जर पाहिली तर 2029ची तयारी राष्ट्रवादी बरोबर ह्यांनी ठेवलेली आहे. भाजपनं ऐन वेळेला जसं सातारा जिल्ह्यात टांग लावली त्याच पद्धतीनं जर विधानसभेला केलं तर कदाचित त्यांनी त्या पद्धतीची तयारी ठेवलेली आहे आणि ते आत्तापासूनच त्यांनी तयारी ठेवली. म्हणजे सातारा जिल्ह्याला जे एक काळ असा होता की काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आला, पण आता पुढच्या भविष्य काळात तुम्हाला कुठलाच पक्ष एका असा पूर्णपणे बालेकिल्ला म्हणता येणार नाही अशी परिस्थिती राहील. भाजपनं स्वबळाचा नारा 2029ची तयारी ही महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर 180च्या आसपास त्यांचे नगराध्यक्ष आहेत. तर त्यापासून त्यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि बऱ्यापैकी आता जर बघितलं तर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत आता भाजप लक्ष घालायला लागले. ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या तळागाळापर्यंत चिन्ह गेलं होतं त्याच पद्धतीनं कमळाचं चिन्ह तळागाळापर्यंत जावं अशा पद्धतीचं एक धोरण भाजपनं ऐकलंय आणि त्या पद्धतीची बांधणी होती. बाबाराजांच्यावर फार मोठी जबाबदारी असेल 2029ची, कारण साताऱ्यात तसं फारसं कोण विरोधात आहे असं नाही. म्हणजे सातारा हा विधानसभा मतदारसंघ एकमेव सोडला तर फारसं कुठं काय तुल्यबळ लढत नसेल असं नाही. कारण आज तुम्ही संजीवराजे तुम्हाला खरं तर एकनाथ शिंदेच्या व्यासपीठावर आहेत, त्यामुळं फलटणमध्ये सुद्धा भविष्यात त्याच पद्धतीनं तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल. संजीवराजेंच्या बद्दल जर बघायचं गेलं तर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या काळात सुद्धा खरं तर हे केलेलं आहे, चालवलेलं आहे. त्याच्यामुळं एकंदरीत गणित बघितलं तर सातारा वगळता अन्य विधानसभा मतदारसंघात फार संघर्षमय तुम्हाला परिस्थिती दिसेल. वाई असेल, फलटण असेल, त्याच्यानंतर कोरेगाव असेल, मान असेल, इकडं कराड दक्षिण असेल, उत्तर असेल. दक्षिणमध्ये फारसं अतुल बाबांना फारसं संघर्ष करावा लागेल असं दिसत नाही. पण कदाचित पुढच्या वेळेला अतुल बाबा हे, कारण तिकडचं वातावरण बघितलं तर अतुल बाबा हे लोकसभेसाठी इच्छुक राहतील किंवा भाजप लोकसभेसाठी त्यांना पुढं हे करेल. आणि कारण जसे बाबाराजे मुख्यमंत्री फडणवीसांच्या अत्यंत क्लोज समजलं जातंय त्या पद्धतीनं खरं तर अतुल बाबांना देखील क्लोज समजलं जातं. म्हणजे भविष्यात जर दिल्लीचं त्या नेतृत्वात बदल झाला तर महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीत असेल आणि त्यामुळं
कदाचित ही सगळी मंडळी अशा पद्धतीने होईल. बाबाराजांना पुन्हा महाराष्ट्राची धुरा बाबाराजांच्याकडे मुख्यमंत्री येईल असं आज तरी असं वाटतंय. कारण प्रत्येक वेळेला बाबांना पुढं करण्याचं काम भाजपकडनं केलं जातंय आणि प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आणि त्याला सपोर्ट करण्याचं काम बाबाराजांच्याकडनं किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडनं केलं जाते. याचा अर्थच असा आहे की 2029ची तयारी भाजपने केली, पण अतिशय धुरंधरपणे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेतले आमदार फोडून एकनाथ शिंदे साहेबांनी जसं स्वतंत्र म्हणजे भाजपला त्या काळात सपोर्ट केला, तिथपासून आजपर्यंत जर एकनाथ शिंदेची जर तुम्ही राजकीय वाटचाल बघितली तर अतिशय धाडसी आहे. आणि त्यामुळं 2029 तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाजलेलं दिसेल आणि महाराष्ट्रात कदाचित भाजप स्वबळाचा नारा देईल आणि त्याला चोख उत्तर हे राष्ट्रवादी आणि तुम्हाला शिवसेना एकत्र आणून दिसेल.